काय घटना झाली काय सांगा? माझं नाव लता माणिक निलेवड आहे. माझा नवरा नेताजी सुभाषचंद्र बोस कॉलेजमध्ये आज 2006 पासून काम करत होता. 2015ने त्यांची ऑर्डर काढली. 2022 पासून माझ्या नवऱ्याचा पगार चालू झाला. सगळं सुरळीत चालू होतं आणि प्रशासनाने काय केले, एक दिवस अचानक माझ्या नवऱ्याची पगार बंद केले आणि आमच्या कुटुंबावर उपवास मारायची वेळ आली आणि त्यामुळे माझा नवरा दिनांक 23 ते 29 तारखेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत होता. आमरण उपोषण करत होता. पाणी देखील पित नव्हता. तर उन्हामध्ये आम्ही बसलो होतो. आमचे लेकरं बाळ देखील आम्ही सगळे उन्हामध्ये बसलो होतो. तरी इथल्या कार्यालयातले अधिकारी कोणीच आले नाही, तपासणी केली नाहीत, काहीच केले नाहीत. आज माझा नवरा मयत पावलेला आहे. तणावाखाली त्यांना खूप तणाव झाला होता आणि इथल्या काही जिल्हा कार्यालयातल्या अधिकाऱ्यांनी त्यांना सरळ धमक्या दिल्या होत्या की तू मर, फाशी घे, तुझं काहीच होणार नाही. माझा नवरा सतत तोच विचार करत होता की माझं काही होईल की नाही. आज 2006 पासून मी इथं काम केलं. माझी सगळी जिंदगी इथं गेली. आज माझ्या लेकराबाळांचं कसं होईल, माझं कसं होईल, माझ्या कुटुंबाचं कसं होईल, माझ्या आई वडिलांचं कसं होईल, असं माझ्या नवऱ्यानं सतत विचार केला सर. सतत विचार केला. सतत माझा नवरा पगार 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 म्हणत होता. आज 7 दिवस माझ्या नवऱ्यासोबत मी होते. 24 तारखेला परत माझा नवरा उपोषणाला बसायला गेला होता. 1 तारखेला माझ्या नवऱ्याला उठवलं होतं झेंडा वंदन होता म्हणून. मग आम्ही परत 4 तारखेला उपोषणाला बसायला तिथे गेला होता. तर अचानक माझ्या नवऱ्याला चक्कर आली अचानक आणि परत माझा नवरा तिथल्या काही दवाखान्यामध्ये मी घेऊन फिराले माझ्या नवऱ्याला. ह्या दवाखान्यात फिरले, त्या दवाखान्यात फिरले, खूप दवाखाने घेऊन फिरले, पण माझ्या नवऱ्याला त्याच्यात यश नाही आलं. माझा नवरा सतत पगार 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 म्हणत होता. माझी जिंदगी बर्बाद झाली म्हणत होता. डॉक्टरांनी सांगितलं ह्यांच्या डोक्यामध्ये आता काहीतरी डोक्यामध्ये फॅट बसलेला आहे, ह्यांच्या मेंदूला गाठ आलेली आहे. त्यांनी आता विचार करण्याचा थांबवलेला आहे. यांचं एक मोठं ऑपरेशन करावं लागल. त्याच्यासाठी आम्ही ऑपरेशनला तयार झालो. पण ऑपरेशन दरम्यान काही झालं तर काय आम्ही जिम्मेदारी घेणार नाही असं बोलले. तरी पण आम्ही ऑपरेशन केलं आणि या कारणामुळे माझ्या नवरा आज मयत पावलेला आहे. कोण माझा याचं सगळी जबाबदारी प्रशासन अधिकारी आहे. आता माझा नवरा कोण देणार आहे, कोण देणार आहे माझा नवरा? हे 2 लेकरं, ही माझी मुलगी 3 वर्षाची आहे, हा मुलगा 8 वर्षाचा आहे, हे माझी सासू आहे, हा माझा सासरा आहे,